मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? तुमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर जो चहावाला बसतो, तो महिन्याला तुमच्या स्वप्नातील पगारापेक्षा जास्त कमाई करत असेल. आपण डिग्री घेऊन नोकरीच्या मागे धावतो, पण एका चहा टपरीवाला दररोज हजारो रुपये खिशात घालून घरी जातो. आज आपण चहाच्या व्यवसायाचं असं गणित मांडणार आहोत, जे ऐकून तुम्ही म्हणाल, बिझनेस करावा तर असा. चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 10 बाय 10ची खोलीच पाहिजे असं नाही. एक छोटीशी टपरी किंवा हातगाडीसुद्धा पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकेशन. अशा ठिकाणी आपली टपरी टाका जिथे लोकांची ये-जा जास्त आहे. उदाहरण म्हणजे सरकारी कचेऱ्या, बस स्टॉप किंवा IT पार्कच्या बाहेर. तुमचं दुकान दिसायला साधं असलं तरी चालेल, पण तिथे मिळणारा चहा हा अमृत वाटला पाहिजे. आता बोलूया खर्चाबद्दल. चहाच्या एका कपासाठी किती खर्च येतो? दूध 3 रुपये, साखर आणि चहा पावडर 1 रुपया, गॅस आणि इतर खर्च 1 रुपया. म्हणजे 1 कप चहा फक्त 5 रुपयात तयार होतो आणि तो विकला जातो 10 ते 15 रुपयांना. म्हणजे एका कपामागे सरळ 5 ते 10 रुपये नफा. जर तुम्ही दिवसाला 400 कप विकले तर दिवसाचा गल्ला 4 ते 5 हजार रुपये होतो. सर्व खर्च वजा जाता महिन्याला 50 ते 60 हजार रुपये निव्वळ नफा तुमच्या खिशात राहतो. पण मित्रांनो, चहा विकणारे गल्ली गल्लीत आहे, मग तुम्ही वेगळं काय करणार? पहिली गोष्ट स्वच्छता. तुमचे कप, टपरी आरशासारखी लख्ख ठेवा. दुसरी गोष्ट चव. तुमचा एक स्पेशल मसाला बनवा जो कोणाकडेच मिळणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपुलकी. जो माणूस एकदा तुमच्याकडे चहा प्यायला येईल तो पुढच्या वेळी 10 मित्र घेऊन आला पाहिजे. इतकी तुमची सर्व्हिस भारी ठेवा. मित्रांनो, कोणताही व्यवसाय छोटा नसतो, फक्त आपली विचार करण्याची पद्धत मोठी पाहिजे. जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल तर चहाची छोटी टपरी तुम्हाला एक मोठा उद्योजक बनवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.